नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे। आणि हा नैवेद्य मी तुम्हाला इथे सांगणार आहे। फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात हा नैवेद्य बनवायला, पण तो नैवेद्य बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहे। आणि तो नैवेद्य बनवल्याशिवाय त्यांची पूजा, त्यांची सेवा आणि त्यांची अष्टमी संपन्न होत नाही। तर या पदार्थाचं नाव आहे गोपाळ काळा। आणि हा पदार्थ कसा निर्माण झाला आणि कसा बनला तर याविषयी मी थोडीशी माहिती सांगते। तर ज्या वेळेला श्रीकृष्ण लहान होते अगदी, तेव्हा खोडकर होते आणि आपल्या मित्रांसोबत जेव्हा गायी चरण्यासाठी जात होते शेतामध्ये, रानामध्ये, त्यावेळेला प्रत्येकजण त्यांचे मित्र काही ना काहीतरी पदार्थ घेऊन यायचे आणि ते सर्व एकत्र करून खायचे। एकत्र करून म्हणजे सर्व पौष्टिक असायचं। त्यांच्या आईवडिलांनी विचार करूनच मुलांना पौष्टिक वस्तू दिलेल्या असायच्या, पदार्थ दिलेले असायचे आणि ते पदार्थ ते सर्व एकत्र करून खायचे। प्रत्येकाचा पदार्थ प्रत्येकाच्या पोटामध्ये जायचा आणि सर्वांनी एकत्र केल्यामुळे जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ हा बनायचा आणि त्याचं नाव आहे गोपाळ काळा। तर तो पदार्थ श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे, अतिशय आवडीचा आहे आणि तेव्हापासूनच हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध झालेला आहे। आणि श्रीकृष्णांच्या प्रत्येक जन्माष्टमीच्या दिवशी हा पदार्थ घरामध्ये आवर्जून बनवला जातो आणि त्यांचा नैवेद्य हा खाल्ल्याशिवाय आपला उपवाससुद्धा सुटत नाही। आपला अष्टमीचा जो उपवास असतो तो या पदार्थानेच आपला सुटतो। आणि बाळकृष्णांना अतिशय प्रिय असलेला हा नैवेद्य जर आपण त्या दिवशी केला तर ते आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करतात। तर या पदार्थाची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला आता इथे सांगते। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पारंपरिक पद्धतीने बनवायचं आहे, दुसरं एक्स्ट्राचं आपण काहीही यात टाकणार नाही आहे। तर यासाठी सर्वात आधी आपल्याला पोहे लागणार आहेत। पातळ पोहे घ्यायचे। 1 वाटी जर तुम्ही पातळ पोहे घेतले असतील तर अर्धी वाटी तुम्हाला ज्वारीच्या लह्या यामध्ये घालायच्या आहेत आणि पाव वाटी कुरमुरे घालायचे आणि त्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ 2 चमचे घालायची। तर भिजवलेली चण्याची डाळ नसेल तर रोस्टेड चणे यामध्ये तुम्ही वापरू शकता। आता यानंतर आपल्याला बारीक कापलेली काकडी, त्याचप्रमाणे डाळिंब, दुसरी कोणती फळे असतील, केळी असेल किंवा अननस असेल तर अशा पद्धतीची फळे बारीक कट करून टाकायची आहेत। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दही घालायचं आहे। दही आंबट नसावं, दही अतिशय गोडवं दही आणि घट्ट दही असं आपण यासाठी वापरणार आहोत। ते झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे आणि थोडंसं स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जर लिंबाचं लोणचं आपल्याकडं अवेलेबल असेल तर चवीनुसार लिंबाचं लोणचं इथे आपण टाकायचं आहे। आता हे सर्व झाल्यानंतर पूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचं, त्याचा एक काला तयार करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला थोडासा तडका द्यायचा आहे। आता तडक्यासाठी आपल्याला पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून गरम करायचं आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, जिरे टाकायचे फोडणीसाठी आणि हिरवी मिरची 1 ते 2 हिरवी मिरची आपण त्यामध्ये टाकून ती कडक फोडणी करायची आणि ती त्या काल्यामध्ये मिक्स करायची आणि अशा पद्धतीने हा काला आपला तयार होतो। आणि यामध्ये आपल्याला प्रोटीन, विटॅमिन, कार्बोहायड्रेट्स हे सर्व मूलद्रव्ये, सर्व पोषण तत्वे आपल्या शरीराला मिळतात आणि आपल्या बाळकृष्णांना अतिशय प्रिय असलेला हा नैवेद्य आहे, हा प्रसाद आहे, तो आपण सुद्धा ग्रहण केला तर याचे आपल्याला फायदेच होणार आहेत आणि बाळकृष्णांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद भरभरून मिळणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।